बघा मित्रांनो, आपल्या निष्काळजीपणामुळं आपण रस्त्यावरती सुशिक्षित आणि शिकलेली लोकसुद्धा रस्त्यावरती मित्रांनो प्लॅस्टिकचा कचरा टाकतात आणि तोच कचरा हे जनावरं चरत असताना, गवत खात असताना किंवा टाकलेले अन्नपदार्थ त्याच्या वासामुळं हे जी जनावरं आहेत ही जनावरं खातात मित्रांनो. आणि असं बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की जनावरांचे पोट प्लॅस्टिकमुळे फुगलेले असतात. कधीकधी खूप असह्य वेदना ह्या जनावरांना होत असतात. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला एक हात जोडून विनंती आहे की प्लॅस्टिकचा कचरा हा कोठेही न टाकता फक्त कचऱ्याच्याच ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी कचरा नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिथं कचऱ्याची व्यवस्था केलेली असते अशाच ठिकाणी टाकावा, जेणेकरून तो कचरा चाऱ्यात खात असताना किंवा रस्त्यावर पडलेला असताना, आजूबाजूला पडलेला असताना ह्या जनावरांच्या पोटात जाणार नाही आणि ह्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. त्याचबरोबर पर्यावरणाचंही संरक्षण होईल मित्रांनो. आपणही जगा आणि दुसऱ्यालाही जगा, एवढाच संदेश ह्या व्हिडिओमार्फत आपणाला द्यायचा आहे मित्रांनो. धन्यवाद. बघा मित्रांनो, आपली भारतीय लोक बाहेरच्या जगामध्ये आपण पाहतो कुठेही कचरा टाकला जात नाही. आपल्या भारतामध्ये सुशिक्षित लोक जरी कचऱ्याची व्यवस्था केलेली असली, ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, तरी शिकलेली आणि शिकून अडाणी असलेली लोक पर्यावरणाबद्दल किती निष्काळजी आहेत हे आपल्याला याच्यातून जाणवलं मित्रांनो. या ठिकाणी कचरा टाकणारे लोक बऱ्यापैकी सुशिक्षित नोकरवर्गसुद्धा आहे मित्रांनो. आणि आपल्या भारतामध्ये अन्नाची खूप नासाडी केली जाते बा मित्रांनो. कधी कुठल्या प्राण्यांना चारणार नाहीत मित्रांनो, पण ह्या ठिकाणी पहा, हे अन्नपदार्थ या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे टाकलेले आहेत मित्रांनो. आणि आज भारतामध्ये आपण पाहतो मित्रांनो, अन्ना वाचून उपाशी राहणारे कितीतरी लोक आहेत. त्यांना आपण कधी हे करत नाही बा मित्रांनो. दानधर्माच्या नावाखाली आपण मंदिरामध्ये किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करू नका असं माझं म्हणणं नाही आहे. परंतु असं जे अन्न आहे मित्रांनो, हे वायाला जाऊन देऊ नका. असं कितीतरी अन्न आपल्या भारतामध्ये मित्रांनो वायाला जातं आणि असं आपण शिळं झालेलं अन्न टाकून देतो मित्रांनो अशा कचऱ्याच्या ठिकाणी. आणि हे अन्न खात असताना हे जनावरं यांच्याबरोबर प्लॅस्टिकचे, चॉकलेटचे बारीक बारीक तुकडे ह्या अन्नाबरोबर ह्या प्राण्यांच्या, मुक्या प्राण्यांच्या पोटात जातात मित्रांनो. आणि त्याच्यामुळं त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. म्हणून एक विनंती आहे की कृपा करून हात जोडून असा कचरा किंवा त्यामध्ये अन्न असलेला कचरा असा रस्त्यावर टाकू नका. याचा परिणाम हे मुके प्राणी चरत असताना, फिरत असताना खातात आणि त्यांच्या पोटामध्ये हे प्लॅस्टिक जातं मित्रांनो. असे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिलेले आहेत. म्हणून कृपया अन्नाचीही नासाडी करू नका, पर्यावरणालाही त्रास होईल असं वागू नका, स्वतःच्या आरोग्याला त्रास होईल असं वागू नका आणि मुक्या प्राण्यांना आरोग्याला धोका निर्माण होईल असंही वागू नका. एवढीच एक कळकळीची विनंती आपल्याला आहे मित्रांनो. सुशिक्षित लोक परंतु अडाणी लोकांसारखे वागायला लागलेले आहेत. आपण जर ह्या शिकल्यासारखे असाल तर असं कुठेही कचरा टाकणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्या आरोग्याला, पर्यावरणाला
आणि ह्या मुक्या प्राण्यांना धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, एवढीच हात जोडून कळकळीची विनंती. हे पहा मित्रांनो, ही गाई दिवसभर चरत असते, रस्त्याने फिरत असते आणि दिवसभर चरल्यानंतर कदाचित ह्या गाईच्या पोटामध्ये निश्चित प्लॅस्टिक असणार आहे. म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे की आपण प्लॅस्टिकचा जो कचरा आहे तो खूप पर्यावरणाला आणि ह्या मुक्या प्राण्यांना खूप घातक आहे मित्रांनो. म्हणूनच हात जोडून विनंती आहे की आपण निष्काळजीपणाने कुठेही कचरा टाकू नका आणि आपलंही आरोग्याला त्याचा धोका आहे, तसंच ह्या मुक्या प्राण्यांनासुद्धा ह्या आरोग्याचा धोका आहे. तरी आपण पाहतो पहा मित्रांनो, ही गाई रवत करत आहे. बघा तिच्या पोटामध्ये 100% प्लॅस्टिक असणार आहे मित्रांनो, कारण तिचं जे पोट आहे ते पोट बघा किती फुगलेलं आहे मित्रांनो. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळेच कदाचित हिची ही अवस्था असावी. म्हणून मित्रांनो, हात जोडून विनंती आहे ह्या मुक्या प्राण्यांसाठी तरी आपण प्लॅस्टिकच्या कचरा रस्त्यावर टाकू नका, एवढीच एक विनंती आपल्याला आहे. धन्यवाद.